नमस्कार, शुभप्रभात. बघू शकता मित्रांनो, एस टी महामंडळ व्यवस्थापनाला माझी विनंती आहे की आपण लांब पल्ल्याच्या गाड्या जरा जास्त सोडावे, जेणेकरून प्रवाशाची होणारी जी गैरसोय आहे ती दूर होईल. का तर आता हे दिसणारं जे बसस्टँड आहे पुण्यामधील मेन सेंटरमधलं स्वारगेट बसस्टँड आहे आणि खूप अशी प्रवासी तिथं बसची वाट बघत होती. का तर प्रत्येक बसमध्ये बुकिंगचेच प्रमाण जास्त होतं आणि ज्याला बुकिंग करता येत नाही त्याची गैरसोय खूप होती. तर एस टी महामंडळाचे जे व्यवस्थापक विभागाचे काय अधिकारी असतात त्याला माझी कळकळीची विनंती आहे की दिवाळीमध्ये तुम्ही लांब पल्ल्याच्या जास्त गाड्या सोडू द्या, जेणेकरून लांबून येणाऱ्या गावाकड प्रवाशाची गैरसोय होणार नाही. तर मी बसलेल्या बसमध्ये 25 ते 30 प्रवासी उभे टाकून 250 किलोमीटर प्रवास केला त्याने. का तर प्रत्येकाला सणाला गावाकडे जावं वाटतं, त्याच्यामुळे जशी भेटेल तशी जागे गाडीमध्ये जात असतात. त्याच्यामुळं महामंडळाने लांब पल्ल्याच्या जास्त गाड्या सोडाव्या आणि पुण्यावरून पुढंच आल्यावर जे एस टी महामंडळाचा थांबा असतो 60 किलोमीटरला, त्या हॉटेलचं नाव सिद्धेश्वर हॉटेल आहे. तिथं खूप थर्ड क्लास नाश्ता वगैरे भेटतो. का तर हे दिसणारं पावभाजी आहे ते 100 रुपयाला दिली. त्या भाजीमध्ये नुसतं मिरचं होतं आणि 2 पाव बघायला गेला होता 3 रुपयाचे पाव. असे मिळून ते हॉटेलवाले प्रत्येक बस थांबली की खूप अशी लूट करतात. तर आपण प्रवास करताना आपल्या घरचं काही पण खाला असो आपल्या संग आणि जा, आपल्या ताईला, बायकोला किंवा आईला बनवून द्या म्हणे जा आणि तेच त्याला 200 रुपये द्यायचे. का तर आपण इकडं हॉटेलवर 500 रुपये घालतो, आपण पोट भरत नाही. घरच्याला दिलेलं कधी चांगलं असतं. आणि तिथून प्रवास सुरू झाला सोलापूरचा आणि सोलापूरहून लातूर व्हाया मार्गी लोह्याला मी आलेलो आहे. एस टी महामंडळाचा प्रवास खूप छान आहे.